काय म्हणता तुम्ही? अरे रामानंद आहे ना पादुका बँडोर तालुक्यामध्ये येतात आहे. तर त्याचा पादुका दर्शन सोहळा आहे. पादुका दर्शन इकडे काय होतं? पादुका दर्शनच्या इकडे आपल्या रामानंद पादुका येतात त्यामध्ये दर्शनाला होतो आणि तिकडे त्याचबरोबर उपासक दीक्षाही दिली जाते. कसं दिशा ती काय असतं? उपासक दीक्षा म्हणजे जसं आपण बालवाडीत प्रवेश करून आपल्या शैक्षणिक वाटचालीला सुरुवात करतो, तसेच हे अध्यात्मातली शाळाच आहे असं समजा. आणि हा बालवाडीतला प्रवेश म्हणजेच उपासक दीक्षा, ज्या उपासक दीक्षेमुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. उपासक दीक्षा कोणती विधी नाही, तो एक संकल्प आहे. आपल्या जीवनाला शिस्त लावण्याचा तो एक छोटासा प्रयत्न आहे. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली चालण्याची एक ही शपथ आहे. पण ही दीक्षा कोणी घ्यावी? हो, ही दीक्षा कोणीही घेऊ शकतं. जर आपल्याला व्यसनांपासून दूर राहायचं आहे आणि समाजासाठी मुळात काही करायचं असेल आणि आपलं ध्येय सुद्धा त्याबरोबर साध्य करायचं असेल तर उपासक दीक्षा खूप महत्त्वाची भूमिका इथे निभावते. पण याचे फायदे काय आहेत? जसं की आत्मिक शांती म्हणजेच मनावरचं आपलं जे काही दडपण असतं ते दूर होतं. आपल्याला कधी जीवनात आपण गोंधळतो तेव्हा गुरूंचेच मार्गदर्शन आपल्याला कामी येतं. त्यांची शिकवण आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. हे थोडं इंटरेस्टिंग वाटते ना? गुरूंच्या प्रेरणेतून काय होतं बघ, थॅलेसिमियाग्रस्त मुलांसाठी फक्त 15 दिवसामध्ये 1,71,000 रक्तकुपिका संकलित केल्या. अरे वा, म्हणजे अध्यात्म म्हणजे फक्त पोत्या पुराण नसून प्रत्यक्ष समाजसेवा आहे. तर मलाही आता या प्रवासाचा भाग व्हायचा आहे आणि उपासक दीक्षा घ्यायची आहे. मग उशीर कशाला? 31 फेब्रुवारी वांद्रे येथे आपण सर्व जाऊया, गुरु पादुकांचे दर्शन घेऊया आणि जीवनाला नवी दिशा देऊया.